400 पारचा नारा हा भाजपला चढलेला दर्प आहे अशी टीका करत महायुतीतील शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकरांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। मुलगा अमोल कीर्तिकरांच्या मागे लागलेल्या ईडीच्या ससेमिऱ्यामुळे गजानन कीर्तिकर चांगलेच संतापले। या संतापाला त्यांनी वाट मोकळी करून दिली। बघूया याबाबतचा एक रिपोर्ट। ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही। ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत, परंतु सतत डोक्यावरती टेन्शन ठेवायचं, अटक केली जाईल, सतत बोलवलं जायचं, असा दर्प येता कामा नये। दर्प जो आहे हा मोदी किंवा शहांचा नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार अमोल कीर्तिकरांच्या मागे ससेमिरा लागलाय। शिंदे गटातील खासदार गजानन कीर्तिकरांची आपल्या लेकासाठी घालमेल वाढली आहे। ईडी कारवाईवरून त्यांनी महायुतीतील मित्रपक्ष भाजपावरती निशाणा साधलाय। ईडीचे प्रयोग थांबवले पाहिजे असं म्हणत यामागे भाजपच असल्याचं अप्रत्यक्षरित्या सांगून टाकलंय। आता ईडी च्या बद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही। एवढा भक्कम पाठिंबा देशामधून भाजपला आहे। ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे। लोक या ईडीच्या अशा तऱ्हेच्या कारवाईला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत। यापेक्षा जास्त कारवाया काँग्रेस सरकारच्या काळात झाल्या आहेत आणि ह्या कारवाया काही भाजप करत नाही। तुमच्या सर्च रिपोर्टमध्ये येतं। आजकाल तर इन्कम टॅक्सचं आपल्याला नेहमी प्रत्येक वर्षी भरावं लागतं, पण कमी जास्तपणा आढळला तर त्या ठिकाणी चौकशी करता येतं आणि चौकशा तर आमच्याही झाल्या आहेत। चौकशा प्रत्येकाच्या होतात। महाविकास आघाडीने आमच्या चौकशा केल्या 50-100 लोकांच्या। शेवटी सरकार हे याच्यामध्ये कोणी प्रधानमंत्री किंवा कोणी पक्ष इन्व्हॉल्व नसतो। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमोल कीर्तिकर मैदानात उतरलेत। अधिकृत उमेदवारीची घोषणा होताच ईडीने त्यांना समन्स बजावलं। 8 तास चौकशीही झाली। त्यामुळे अमोल कीर्तिकर खिचडी घोटाळ्यात फसणार अशी चर्चा सुरू झाली। पण गजानन कीर्तिकरांनी आपल्या लेकावरील आरोप फेटाळत भाजपाकडे बोट दाखवलंय। अमोल कीर्तिकरांना त्रास देण्याचं कारण, सूरज चव्हाणला त्रास देण्याचं कारण म्हणजे ते ज्या शिवसेनेत आहेत त्या शिवसेनेमध्ये त्यांच्या हातून किरीट सोमय्या सांगतो म्हणून हा स्कॅम झाला, म्हणून त्याला ईडीची नोटीस आली, ईडीची चौकशी सुरू झाली। ईडीचे अधिकारी देखील सांगतात ह्याच्यामध्ये दम काय नाही। ईडीचे अधिकारी, इन्क्वायरी सगळी झालेली आहे। कस्टोडियल इन्क्वायरीची तर गरजच नाही, काय क्रिमिनल केस नाही, हा काही क्रिमिनल ऑफेन्स नाहीये, याला कस्टोडियल इन्क्वायरीची गरज नाही, परंतु सतत डोक्यावरती टेन्शन ठेवायचं, अटक केली जाईल, सतत बोलवलं जायचं। आता परवा त्याला बोलवलं, जे मागच्या वेळेला विचारलं तेच परत विचारलं, तीच कागदपत्र तपासली, इन्क्वायरी संपलेली आहे खरं म्हणजे। महायुतीत लोकसभेच्या जागा वाटपात शिंदेच्या शिवसेनेला चांगलंच झगडावं लागतंय। त्यामुळे शिंदे सेनेतील नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खतखत आहे। या नाराजीलाही कीर्तिकरांनी वाट करून दिली आहे। 400 पार नारा म्हणजे हा भाजपाचा चढलेला दर्प आहे असा घणाघात त्यांनी केलाय। आज 400 पारचा नारा जो लावलाय तो नारा त्याच्यामध्ये कुठे असा दर्प येता कामा नये। दर्प जो आहे हा मोदी किंवा शहांचा नाहीये। या ठिकाणच्या भाजपचं युनिट आहे राज्याचं। तिकडचे कार्यकर्ते काही प्रमाणात अशा पद्धतीने वागतात, ते चुकीचं आहे। हा गजानन कीर्तिकरांचा जे बोल आहेत ते मला वाटतं की सर्व एकनाथ शिंदे पक्ष जो आहे शिवसेनेचा, त्यांचा ग्रुप यांना कशाचा धाक दाखवला आहे त्याचा अनुभव गजानन कीर्तिकरांनी सांगितला। गजानन कीर्तिकरांचे म्हणणं फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। त्यांनी या महाराष्ट्रात पक्ष फोडण्याचं काम कसं झालं हे त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे। जे कीर्तिकर साहेबांनी जे काय म्हणजे वक्तव्य केले भाजप आमच्या पक्षाबद्दल, तर एक भाजपचा कार्यकर्ता या नात्याने मी त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि ही जर त्यांची सारखी वक्तव्य राहिली तर युती धर्म ते पाळत नाहीत किंवा लोकांना चुकीचा संदेश जातो।
तर त्यामुळे आणि भाजप कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्व त्यांचा निषेध करतो. आम्ही या विधानसभेतून त्यांना बिलकुल म्हणजे काही शिंदे गटातल्या कुणाचाच मदत करणार नाही. प्रचारात सहभागी होणार? बिलकुल प्रचारात सहभागी होणार नाही. आज जे गजानन कीर्तीकरांनी जे वक्तव्य दिलं आहे त्यांचा आम्ही उत्तर पश्चिम जिल्ह्यातनं तर आम्ही निषेध करतो आणि त्यांचा कायम आम्ही निषेध करणार आणि आम्ही काम करणार. त्यांची भूमिका केली की अजिबात नाही, आम्ही गजानन कीर्तीकरसाठी अजिबात काम करणार नाही. एक सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी गजानन कीर्तीकर साहेबांनी जे भाजपा विरोधात जे वक्तव्य केले त्याचा मी जाहीर निषेध करतो. एकीकडे अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात भाजपासह गजानन कीर्तीकर प्रचारासाठी मैदानात उतरलेत. त्याचबरोबर काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले संजय निरुपमही अमोल कीर्तीकरांविरोधात पुढे सरसावलेत. मात्र अशातच गजानन कीर्तीकरांनी केलेल्या आरोपांमुळे भाजप शिवसेनेसह महायुतीची कोंडी झाली आहे. अमोल कीर्तीकर यांच्यावरती करण्यात आलेल्या आरोपांवरती प्रश्न उपस्थित झालेत. आरोप आणि चौकशा राजकीय असल्याचंच कीर्तीकरांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केलंय. मात्र यामुळे ईडीच्या कारवाया पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात आल्यात हे नक्की. पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.